यवतमाळच्या जाजू इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत घाटंजीच्या सोहम गिनगुलेने कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. सोहम गिनगुले हा यवतमाळच्या घाटंजी नगर परिषद शाळा क्रमांक 2चा विद्यार्थी आहे. सोहम इयत्ता 8वी शिक्षण घेत आहे. सोहमने जलतरण स्पर्धेत खुल्या गटातून भाग घेत 25 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात कांस्य व 100 मीटर प्रकारात रौप्य पदक पटकाविले आहे. सोहमला लहानपणापासूनच नदीत पोहण्याचा छंद होता आणि हा छंद आज त्याला जलतरण स्पर्धेपर्यंत घेऊन गेला. शाळेतील शिक्षकांनी सोहमच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणांची दखल घेतली व त्याला झोनल जलतरण स्पर्धेत पोहोचविले. सोहमच्या कामगिरीनं घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांचं लक्ष वेधलं आणि महाराष्ट्र राज्य स्तरावर होणाऱ्या जलतरण स्पर्धेत सोहमला पाठवण्याची व सराव व प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचा भार नगर परिषद स्वीकारणार असल्याची ग्वाही मुख्याधिकारी राजू घोडके यांनी यावेळी दिली. शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी असतो आणि त्यांच्या कलागुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहित करणे हे शाळेचं काम असते. सोहम संतोष गिनगुले हा याच्यामध्ये पोहण्याचा गुण दिसल्यामुळे त्याला यवतमाळ येथे झालेल्या स्विमिंग कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये भाग घेण्यात आलं होतं आणि त्यामध्ये त्याला 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सिल्वर आणि 100 मध्ये त्याला ब्रांज चषक मिळालं. त्यामुळे आता 17 जुलै ते 19 जुलैपर्यंत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये त्याला आता पाठविण्याचे मान्य मुख्याधिकारी घोडके साहेबांनी त्याला प्रोत्साहित केले आहे. त्याला सर आम्ही मागच्या वर्षीपासून आम्हाला तो नदीवर पोहताना दिसला तर आम्ही म्हटलं त्याला काहीतरी स्विमिंग म्हणून मागच्या वर्षी आम्ही पहिल्या वर्षी स्पर्धेत भाग घेतला. तिथे सुद्धा तो जिल्हा लेवलवर निवड झाली. मग यावर्षी आम्ही यवतमाळला जे स्विमिंग आहे त्या ठिकाणी रोज नियमित पाठवत आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही शाळेचा पूर्ण खर्च शाळेवाले करत आहोत. सर्व शिक्षक आता शैक्षणिक याच्यातही चालू आहे आणि हे जे स्विमिंग ह्याच्यामध्ये ह्याच्यात वैयक्तिक मी स्वतः लक्ष देऊ त्याचं काम पूर्ण करून घेतो. म्हणजे तो विद्यार्थी समोर राज्य लेवलवर वगैरे सिलेक्ट झाल्यानंतर त्याला त्याचा बेनिफिट मिळावा ही एक इच्छा आहे. मला असं वाटते की एक आरोग्यदायी शरीरातच निरोगी मन वास करते आणि खेळ हे केवळ करमणुकीचं साधन नसून शरीर, मन आणि सामाजिक जीवनाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि मला असा आनंद होतो की आमच्या घाटी येथील शाळा क्रमांक 2 येथील विद्यार्थी चिरंजीव सोहम गिनगुले हा यवतमाळ येथील 50 मीटर व 100 मीटर स्विमिंग स्पर्धेमध्ये याने उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळेच आमच्या शाळेचा नावलौकिक हा पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्य स्विमिंग स्पर्धा ह्या पुण्याला होणार आहे आणि तेथे हा आमच्या विद्यार्थी चिरंजीव सोहम गिनगुले यांना आम्ही पाठवणार आहे आणि त्याकरता लागणारा जो काही प्रशिक्षण खर्च आहे तसेच जो काही आर्थिक खर्च आहे त्याचा संपूर्ण भार हा नगरपालिका प्रशासन सोसणार आहे. आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला आम्ही शुभेच्छा देतो.